नमस्कार. जय गजानन. पूर्व संस्कृता वाचून संत सेवानं घडे जाणं, संत सेवेचं महत्त्व पुण्य त्या पुण्या पार नसे. जेव्हा गजानन महाराज आपल्या आयुष्यामध्ये येतात किंवा आपल्या आयुष्यामध्ये येण्याची सुरुवात होते, महाराज जेव्हा आपल्याला निवडतात त्यावेळी आपल्या जीवनामध्ये काय काय बदल घडतात किंवा काय काय गोष्टी आपल्या जीवनामध्ये चेंज व्हायला सुरुवात होते, याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल. महाराज आपल्या जीवनामध्ये येतात, म्हणजे असं म्हणूया आपण की महाराज आपल्या जीवनामध्ये येतात, त्यापेक्षाही महाराज आपली निवड करतात एक भक्त म्हणून. कारण की आपल्या जीवनामध्ये काहीतरी पूर्वसंस्कृत असते, आपण पूर्वजन्मामध्ये काहीतरी पुण्याई केलेली असते किंवा काहीतरी आपलं कर्म चांगलं असते, तेव्हाच महाराज जीवनामध्ये येतात. महाराज अशा प्रत्येकाच्या जीवनामध्ये जात नाही किंवा प्रत्येकालाच महाराजांचे चरण लाभत नाहीत. आपलं अहोभाग्य आहे, आपलं सौभाग्य आहे की महाराज आपल्या जीवनामध्ये आहेत, महाराजांची आपण भक्ती करत आहोत. महाराज आपल्या जीवनामध्ये येतात तेव्हा हळूहळू महाराजांच्या बद्दल ओढ आपल्या मनामध्ये येते. महाराज कसे आहेत, महाराज कसे होते किंवा महाराजांबद्दलचं चरित्र आपण अजून जास्तीत जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. महाराज कधी प्रगट झाले, त्यामागची कथा काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. अजून महाराजांची भक्ती करण्याचा प्रयत्न करतो, महाराजांच्या अजून जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, महाराजांचे पारायण करतो, महाराजांचे चरित्र काय आहे समजून घेण्याचा प्रयत्न करतो, महाराजांच्या लीला कशा होत्या हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. महाराजांची अजून आपल्याला ओढ निर्माण होते, आपल्याला शेगावला जाऊ वाटते, महाराजांचं दर्शन घ्यावंसं वाटते. दर्शनाला जर आपण गेलो नाही, शेगावला गेलो नाही तर मन असं आपलं व्याकुळ व्हायला सुरुवात होते. तेव्हा समजावं की महाराज आपल्या जीवनामध्ये आलेले आहेत, महाराजांची कृपादृष्टी आपल्यावरती आहे. महाराज असं सगळ्यांना जाऊन भेटत नाहीत किंवा महाराज असं प्रत्येकालाच दर्शन देतील असं नाही की त्यांच्या रूपामध्ये महाराज प्रत्येकाला दर्शन देतील असं नाही, परंतु महाराज काही ना काही प्रचिती देतील, महाराज काही ना काही दृष्टांत देतील. महाराजांचंच नाव आपल्या मुखामध्ये सतत राहील, म्हणजे चालता बोलता उठता बसता झोपेतून जरी आपण जागा झालो तरी सुद्धा महाराजांचंच नाव आपल्या मुखावरती येईल. म्हणजे आपल्या झोपेच्या मध्ये जरी आपल्याला जाग आला रात्रीच्या वेळी तरी सुद्धा आपल्याला महाराजांचंच नाव आपल्या मुखामध्ये येते किंवा महाराजांचंच नाव आपल्या डोक्यामध्ये येते. एवढी ओढ महाराजांच्या बद्दल आपल्याला निर्माण होते. त्यावेळी समजावं की महाराज आपल्या जीवनामध्ये आलेले आहेत, महाराजांची कृपादृष्टी आपल्यावरती झालेली आहे. महाराज आपल्या स्वप्नामध्ये येतील, महाराज काहीतरी दृष्टांत देतील, म्हणजे महाराज कुणाच्या तरी व्यक्तीच्या हातून काहीतरी संदेश पाठवतील किंवा काहीतरी दृष्टांत मिळेल किंवा अशा छोट्या छोट्या घटना मग आयुष्यामध्ये घटायला सुरुवात होतात की काहीतरी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला महाराज अनुभव देतात की आपल्याला काही करायचं होतं, ती गोष्ट आपली पूर्ण झाली किंवा आपण महाराजांचं नाव घेतलं, आपण डोक्यामध्ये विचार केला, महाराजांचं नाव घेतलं आणि लगेचच ती वस्तू आपल्याला मिळाली किंवा जी काही गोष्ट आपली होणार होती ती पूर्ण झाली. म्हणजे कधी कधी असं होतं की खूप आपल्याला अशक्य गोष्टीच्या गोष्टी वाटतात की असं वाटते ही गोष्ट आता पूर्ण होणार नाही, परंतु ती देखील आपण महाराजांचं नाव घेऊन जर का केली तर ती गोष्ट देखील आपली पूर्ण होते. म्हणजे एवढा महाराजांचा प्रभाव आपल्या जीवनावरती होतो. महाराज आपल्याला एवढं सुंदरपणे सांभाळतात. आज मुळातच भक्तवत्सल आहेत. महाराज हे प्रत्येक भक्ताला साथ देतात, त्याच्या संकट काळामध्ये त्याच्या सुखदुःखामध्ये महाराज हे त्याच्या सोबत असतात. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून महाराज आपल्याला एवढे अनुभव देतात आणि त्यानंतर आपलं जीवन हे खरं गजानन रूपी होते. महाराजांच्या चरणाशी आपण समर्पित होतो आणि महाराज हे आपल्या भक्ताला कधीही सोडत नाही. जो एकनिष्ठ भक्त असतो महाराज सतत त्याच्यासोबत राहतात, महाराज सतत त्याला सांभाळतात. त्याच्या सुखदुःखामध्ये त्याच्या अडचणीच्या काळामध्ये महाराज हे नेहमी करता आपल्या एकनिष्ठ भक्ताला सांभाळतात. फक्त शर्त एवढीच असते की प्रत्येक गोष्टीमध्ये आपण महाराजांचं नाव घ्यायचं, प्रत्येक गोष्ट महाराजांना आपण समर्पित करायची. महाराजांच्या प्रती आपला शुद्ध भाव असायला हवा, महाराजांच्या प्रती आपली निस्सीम भक्ती असायला हवी, तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी घडतात. कधी कधी असं वाटते की आपण खूप महाराजांची सेवा करतो आहोत, भक्ती करतो आहोत, मग कधी कधी आपल्याला असं कंटाळा आल्यासारखं होते किंवा कंटाळा आपल्याला वाटायला लागतो किंवा काही अडचणी यायला सुरुवात होतात. त्यावेळी फक्त आपण जिथे आहोत तिथे स्थिर राहायचं, सतत महाराजांची भक्ती नामस्मरण करत राहायचं, महाराजांवरची श्रद्धा कधीही ढळू द्यायची नाही. महाराज हे सांभाळतात म्हणजे सांभाळतातच. महाराजांची कृपा सदैव आपल्या भक्तावरती राहते म्हणजे राहते. त्यामुळे कुठलेही दिवस असो, कुठलाही काळ असो, कुठलीही गोष्ट असो, महाराज आपल्या जीवनामध्ये असतात. त्याचं सगळ्यात मोठी पावती ही असते किंवा सगळ्यात मोठी याची प्रचिती ही असते की आपल्याला एकांतात राहावंसं वाटते, आपल्याला एकांतवास जास्त आवडायला लागतो. महाराजांच्या भक्तीमध्ये आपलं मन रमते. महाराजांचं पारायण, महाराजांचं नामस्मरण, महाराजांच्या बद्दल ज्या गूढ गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. महाराजांचा इतिहास काय आहे, महाराज काय काय करत होते, या सगळ्या गोष्टी, महाराज काय काय करत होते, महाराज कसे बोलायचे, कसे वागायचे, ह्या
सगळ्या गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। नामस्मरणामध्ये आपलं मन जास्त लागते, पारायणामध्ये आपलं मन जास्त लागायला सुरुवात होते, महाराजांच्या भक्तीमध्ये आपण जास्त रममान होतो। हे जे काही धन आहे, वैभव आहे किंवा कुठल्याही गोष्टी आहेत ज्या चैनीच्या असतात, सुखावह असतात, त्या आपल्याला नकोशा वाटतात। महाराजांच्याच बद्दल आपल्याला सतत ऐकावंसं वाटते, बोलावंसं वाटते। तेव्हा समजावं की महाराज आपल्या जीवनामध्ये आलेले आहेत आणि महाराजांची कृपा आपल्या जीवनावरती झालेली आहे आणि समर्पित होऊन महाराजांची एकनिष्ठ भक्ती करणे, पूर्ण जीवन आपलं महाराजांच्या चरणाशी आपण समर्पित करून देतो। म्हणजे महाराजांच्याच बद्दल आपल्याला ऐकावंसं वाटते, बोलावंसं वाटते, एकांतात जास्त राहावंसं वाटते। म्हणजे जग काही करो परंतु आपल्याला आपला एकांतवास प्रिय होतो। पण घेण्यापेक्षाही देण्यावरती जास्त भर देतो की माझ्याजवळच्या जे काही आहे, म्हणजे आपण दान पुण्य ज्याला आपण म्हणतो त्या गोष्टी आपण जास्त करायला सुरुवात करतो। त्यावेळी खरं महाराजांची कृपा आपल्यावरती होते, महाराज हे आपल्या जीवनामध्ये येतात आणि संपूर्ण जीवन आपण महाराजांच्या चरणाशी समर्पित करतो। त्यावेळी समजावं की महाराजांची कृपा आपल्यावरती झालेली आहे, महाराज हे आपल्या सोबत आहेत आणि महाराज सगळं काही बघत आहेत, सगळं काही आपला योगक्षेम महाराज चालवत आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय गजानन, धन्यवाद।